मैत्रिणींनो, माझ्या सर्व मैत्रिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आहे जून महिन्यातली चतुर्दशी. तर जून महिन्यातली चतुर्दशी आहे मैत्रिणींनो. तर मला करायचा होता मैत्रिणींनो हवन, गणपती याग. तर गणपती याग आपण गणपती यागामध्ये आपल्याला काय काय सामान लागते मी ते तुम्हाला सांगत आहे. आणि हा गणपती याग मुलांसाठी केला जातो. त्यानंतर तुमच्या 1 वर्ष कंप्लीट झाल्या चतुर्थ्या, तर त्या चतुर्थ्या उजळण्यासाठी केला जातो. त्यानंतर म्हणजे तुमचं काही काम झालं असेल, तुम्ही कबूल केलं असेल की मी गणपती याग करणार आहे, तर त्यासाठी हा याग केला जातो. तर गणपती यागाला सर्वात जास्त महत्त्व आहे मित्रांनो. तर याग कशा कशा प्रकारे करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी सोपा आणि घरीच्या घरीच तुम्ही हा याग करू शकता. काही ब्राह्मणाला सांगायची आवश्यकता नाही आहे, काहीच नाही आहे. तर या यागासाठी आपल्याला काय काय सामग्री लागते ते सांगत आहे. म्हणजे आपल्याला गणपतीचा कंप्लीट 1000 नाम घ्यायचे आहे त्या यागामध्ये. तर तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला हे पुस्तक आणा, श्री गणेश सहस्त्र नामावली. म्हणजे एक सहस्त्रनाम म्हणजे 1000 नाम आहे या नामावली, असं एक बुक मिळते मैत्रिणींनो. इकडे बुक मिळते मैत्रिणींनो. तर असं हे बुक आणायचं. त्यानंतर तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे, गणपती स्तोत्र वाचायचं आहे आणि आरती वगैरे करायची आहे. तर तुम्हाला 1000 मैत्रिणी बघू शकता तुम्ही. 1000 आपल्याला दुर्वा लागतात यागासाठी. 1000 दुर्वा काढायच्या. त्यानंतर तुम्ही समिधा घेऊ शकता. त्यानंतर आपलं शाकल्य आपण हे रेडीमेड आणू शकता, घरी पण करू शकता. मी रेडीमेड पुळा आणला आणि थोडंसं घरी पण टाकलं असं शाकल्य, कारण की 1000 नामाला ते पुरलं पाहिजे म्हणून. समिधा, लाल कलरचे फुलं तुम्हाला लागतील आणि विशेष म्हणजे मंदाराचं फूल. मंदाराच्या फुलाचं खूप महत्त्व आहे चतुर्थीच्या विशेष पूजेला. त्यानंतर मैत्रिणींनो, तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर आपल्याला गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करून या कलशावर स्थापन करायचे. त्यानंतर विशेषतः आपल्याला 1000 मोदक, 501 मोदक, तुमच्या यांनी किती होतात ते मोदक बघू शकता तुम्ही. 1000 मोदक करायचे, 501 करायचे किंवा मग 251 अशी त्याची म्हणजे 21 म्हणजे एका वर्षाचे 251 होतात मैत्रिणींनो. ते पण तुम्ही करू शकता किंवा मग 1000 पण करू शकता, 1001 पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला 1.25 ग्लासचा आपल्याला 1.25 ग्लास तांदूळाचा हे काढायचं आहे, श्री गणेश काढायचा आहे 1.25 ग्लास किंवा 1.25 किलो. तुमच्या हिशोबाने तुम्ही 2.5 ग्लासचा पण काढू शकता. त्यानंतर बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते आपल्याला नैवेद्यासाठी हे वेगळे मोदक करायचे. हे आपल्याला नैवेद्यासाठी 21 वेगळे आणि हे जे मोदक आहे मैत्रिणींनो, आपल्याला याचं यागामध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे. त्यानंतर पेढ्याचा प्रसाद आणलेला आहे, ते आंघोळ करून आपल्याला इथे गणपतीचा पूर्ण परिवार असं स्थापन करायचा आणि गणपतीचं स्थापन करायचं. तर पितळेचा गणपती तुम्ही या कलशावर ठेवायचा आणि यामध्ये आपलं कमलदल काढायचं आणि कमलदलावर तुम्हाला तांदूळाचं जे कमलदल आहे मैत्रिणींनो, त्या कमलदलावर तुम्हाला कळश मांडायचा आहे. त्या कलशावर तुम्हाला इथे गणपती ठेवायचा आहे. आपला साधा पूजेचा कळश ठेवायचा आहे आणि गणपती महाराजांसाठी तुम्ही एक उपकरण वगैरे काय घेतलं असेल ते तिथे ठेवून द्यायचं. त्यानंतर फलाहारामध्ये मैत्रिणींनो, आपले 21 हे नैवेद्याचे मोदक आहे. हे 21 नैवेद्याचे मोदक. त्यानंतर गणपतीला आवडणारे सगळ्यात जास्त मोतीचूरचे लाडू आणि काही फळं. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो या यागाला आपल्याला सामुग्री लागते. तर हा बघू शकता तुम्ही इथे होम आहे. तर होमामध्ये आपल्याला गाईच्या गोऱ्या आणून ठेवलेल्या आहे मी. तर आपल्याला जे हे नामावली म्हणायची असली तर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही, आपल्याला ही नामावली कशी एक नाम घ्यायचं आहे. एका नामासोबत आपल्याला एक मोदक, हे एवढे जे मोदक आहे मैत्रिणींनो, हे सर्व तुम्हाला यागामध्ये टाकायचे म्हणजे हवनामध्ये टाकायचे. तर एक मोदक, एक हराळची काडी, असं करून तुम्हाला याचा याग आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर मोदक हे यागामध्ये टाकायचे आहे. तर हे डायरेक्ट गणपतीच्या मुखामध्ये जाऊन पोचतात अग्नी थ्रू, म्हणून याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे मैत्रिणींनो. तर आपण गणपती याग करणार आहे. तर गणपती यागामध्ये मोदक किंवा लड्डू, तुम्ही लड्डूही 1000 करू शकता किंवा मोदकही करू शकता. तर मी मोदक केलेले आहे. तर आज आपण पाहणार आहे गणपती याग. हा गणपती याग शक्यतो संकट चतुर्थीलाच केला पाहिजे. तुमचं 1 वर्ष कंप्लीट झालेल्या चतुर्थी किंवा तुमच्या मुलांचं कुठलं काम झालेलं असेल किंवा त्यांच्या कुंडलिकेत काही गणपतीची पूजा सांगितली असेल, त्यासाठी पण हा याग केला जातो मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे यागाचे अनन्य प्रकार आहेत. तुम्ही संकल्प घेऊ शकता की माझं हे काम होऊ दे, माझ्या घरी मी याग करणार, तर तुम्ही याग करू शकता. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपल्याला यागाला सुरुवात करायची आहे.
तर आता सुरुवातीच्या आधी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे की माझं गणपतीचं अजून अभिषेक राहिलेला आहे. अभिषेक करून मी तिथे गणपती स्थापन करेन आणि त्यानंतर मी पूजेला सुरुवात करेन मैत्रिणींनो. चला तर मग आता मी पूजेला सुरुवात करते. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम गण गणपतये नमो 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 नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. समर्पयामि गन्धं पुष्पं अक्षतां समर्पयामि. बघा मैत्रिणींना, आपल्याला असं वस्त्र पण घालून घ्यायचं आहे. गणपतीची आंघोळ झाल्यावर आपल्याला असं छानपैकी गणपतीला वस्त्र घालून घ्यायचं आहे. हे जानवं म्हणते, याला कोणी कोणी वस्त्र म्हणते. बघा मैत्रिणींनो, साधा सिंपल पूजा आहे ही. तुम्हाला सांगते मी, आपण अभिषेक केलेला आहे. अभिषेक केल्यावर आपण गणपती वर ठेवून दिलेला आहे. आता आपल्याला हे जे टोपल्यामध्ये मोदक केलेले आहे, हे मोदक, शाकल्य आणि हे तूप एवढंच आपल्याला सामान लागणार आहे. आता आपण हवनाला सुरुवात करणार आहे. हवनाला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला गणपतीचं स्तोत्र वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1000 नामावलीला सुरुवात करायची आहे. तर एक हराळीची काळी, तुम्हाला सांगितलं मी, एक हराळीची काळी आणि एक मोदक असं आपल्याला हवनामध्ये टाकायचं आहे. आणि ही 1000 नामावली तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आणि नंतर तुम्ही गणपती स्तोत्र, त्यानंतर मैत्रिणी बघू शकता तुम्ही संकष्ट चतुर्दशी व्रतकथा, अशी व्रतकथा पण तुम्ही वाचू शकता. आपल्या आरतीच्या आधी व्रतकथा वाचून घ्यायची. त्यानंतर मैत्रिणींनो, विशेषतः आपल्याला चंद्र भगवानांना आवाहन करायचं आहे. तर आपण तो गणपती काढलेला आहे. त्या गणपती जवळच आपल्याला एक सुपारी ठेवलेली आहे आपण चंद्र भगवानांची. म्हणजे चंद्राची पूजा केल्याशिवाय संकट चतुर्दशीची पूजा कंप्लीट होत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक चंद्राची सुपारी ठेवलेली आहे. इथं आपल्याला गणपती आणि रिद्धिसिद्धी मातेच्या अशा 3 सुपाऱ्या ठेवायच्या. रिद्धिसिद्धी माता आणि गणपती महाराज, म्हणजे सहपरिवाराला गणपतीचा आपल्या पूजेसाठी, त्याचा अर्थ हा होतो. तर आपण इथं त्या सुपाऱ्या ठेवलेल्या, त्यानंतर आपण तिथे गणपती मांडलेला. आशा करते तुम्हाला ही पूजा समजली असेल. आता मी हवनाला सुरुवात करत आहे मैत्रिणींनो. तर हवनाचा थोडासा व्हिडिओ स्किप करून मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण की मंत्र म्हणणं आणि व्हिडिओ शूट करणं हे जरा कठीणच आहे. त्याच्यामुळे मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते की आता हवन मी पेटवत आहे आणि हवनाला सुरुवात करत आहे. तर अतिशय सोपा, आणि कुठलाही मंत्र येत नसेल किंवा हे पुस्तकही नसेल तर श्री गणेशाय नमः किंवा गण गणपतये नमः असं म्हणूनही तुम्ही याग केला तरी चालेल. 1000 आपल्याला दुर्वा काढून घ्यायचा आहे, मोदक करून घ्यायचे आहे. म्हणजे ते 1000 मोजायचं काम नाही. मग 1000 वेळा बरोबर एक मोदक टाकला की तुमचा याग होऊन जाते. तर श्री गणेशाय नमः गणपताय नमः म्हणून तुम्ही हा याग करू शकता. तर चला आता मग पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री अग्निदेवाय नमः. 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 आता आपण याला सर्व धूप, दीप, अक्षदा, फुलं वगैरे वाहलेले आहे मैत्रिणींनो. आता आपण याला पेटवायला सुरुवात करू हवनाला. बघा मैत्रिणींनो, कमीत कमी 3 ते 4 तास झाले. म्हणजे 4 तास लागतात या अभिषेकाला, कारण की पूर्ण तुम्हाला ही 1000 नामावली जी आहे मैत्रिणींनो, बघा तुम्ही 1000 नामावली जी आहे ही 2.5 तास, स्पीड असली तर 2.5 तास किंवा 3 तास, आणि एकदम स्लो स्पीड असली तर 4 तास. तर मला 3 तास लागतात मैत्रिणींनो.
3 तास लागले मैत्रिणींनो. आणि बघू शकता तुम्ही या हवनामध्ये आपल्याला एक दुर्वेची काळी, या हवनामध्ये आपल्याला एक दुर्वेची काळी आणि एक मोदक आणि एक याच्यामधलं एक नाम, म्हणजे याच्यामध्ये 1000 नाव आहे गणपतीचे, त्याच्यातलं एक नाम घ्यायचं आणि त्याचा हवनामध्ये टाकायचा. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही अभिषेक करायचा. आणि विशेष म्हणजे हा संकट चतुर्दशी उद्यापन पण होऊन जाते तुमचं आणि गणपती हवन पण होते. त्याबरोबर तुम्ही काही संकल्प सोडू शकता तुमचं काही कामासाठी, तो संकल्पही. जर तो संकल्प तुमचा पूर्ण झाला आणि तो संकल्प जर तुमचा पूर्ण झाला तर तुम्ही परत हा होम करू शकता. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो 2 तास पूजेला झाले. आता म्हणून मी तुम्हाला हा शेवटचा व्हिडिओ आहे की सगळं सामान वगैरे उचललं, थोडी मी फ्रेश झाली आणि नंतर तुमच्याशी आता बोलत आहे. कारण की थोडंसं डोकं एकदम भारी पडलं होतं एवढ्या म्हणजे एकदम एकसारखं बसल्यावर. आणि मधातलं शूट तुम्हाला दाखवता याच्यासाठी मी आलं, एकदा हवनाला बसल्यावर मांडी मोडता येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं मधातलं शूट आहे ते दाखवता मी आलो मैत्रिणींनी. तर मी सांगते तुम्हाला, त्या दिवशी मी हे ओटी पाठवली होती मैत्रिणींनो. ओटीचा व्हिडिओ आहे माझा. कोल्हापूरला मी ओटी पाठवली होती, त्याचा प्रसाद पण मला आला. बघू शकता तुम्ही, नारळ आलं. त्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला प्रसाद आला. मी जी ओटी पाठवली होती कोल्हापूरला, तर त्याचा पण फळ मिळालं मला. आजच्या चतुर्थीच्या दिवशी, खूप चांगल्या दिवशी मला त्याचं, आता माझी मैत्रीण आली होती तर हे सर्व सामान घेऊन तिच्याजवळ मी ओटी पाठवली होती. तर आणि तिने माझ्यासाठी छान सुंदर अशा बांगड्या पण आणल्या. त्यानंतर बालाजीचा प्रसाद पण मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही, छान बालाजीचा प्रसाद पण आला. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, म्हणजे एका प्रकारे या दिवशी चांगल्या तऱ्हेनं महालक्ष्मी मातेनं मला प्रसाद दिला. त्या याचा तर आनंद खूपच आहे की साक्षात कोल्हापूरवरून माझ्यासाठी प्रसाद आला मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे तुम्ही देवाची नित्य सेवा करा. सेवेत म्हणजे 24 तास तुमच्या सेवेमध्ये घाला, दुसऱ्या गोष्टी केल्यापेक्षा आणि दुसऱ्या गोष्टीत लक्ष दिल्यापेक्षा 24 तास तुम्ही देवाची सेवा करत राहा. हाच माझा याच्या मागे सांगण्याचा उद्देश आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तर ही चतुर्दशीची पूजा हवन कसा वाटला त्याबद्दल तुम्ही मला माहिती विचारू शकता. आणि माहिती एकदम शॉर्टकट आणि थोडीच आहे, काही जास्त लांब व्हिडिओ नाही आहे. तुम्ही म्हणजे व्हिडिओज पाहूनही तुम्ही पूजा करू शकता. तुम्हाला तांदूळाचं पण सांगितलं मी, गणपती कसा काढायचा, काय काढायचा. त्यानंतर वस्त्र देवाला ठेवलेले आपण, आणि जी दक्षिणा आहे ती दक्षिणा आपण मंदिरामध्ये जाऊन टाकून द्यायची मैत्रिणींनो, ब्राह्मण न सांगितल्यामुळे. त्या ब्राह्मणाच्या नावाची जी दक्षिणा आपण ती मंदिरामध्ये जाऊन टाकून द्यायची. आणि त्याच्यानंतर म्हणजे सकाळी ही पूजा पूर्ण विसर्जन करायची. त्या जागेवर आपण एक कापूर लावून देतात. विसर्जन ही एकदम साधं सिंपल आहे. हे पूर्ण आपल्याला नदीमध्ये विसर्जन करायचं आहे, किंवा तुमच्याकडे शेत असेल तर शेतामध्ये पण हे तुम्ही टाकून देऊ शकता. आणि त्यानंतर हा नैवेद्य तुम्ही जेवणात, आता हा नैवेद्य जो आहे तो संध्याकाळी जो उपास सुटणार आहे आपला चंद्राची पूजा झाल्यावर, तर त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. तर अशा प्रकारे मैत्रिणींना आपला गणपतीचा हवन पार पडलेला आहे.